जरंगेची फाटलेली आहे। तू साला कितवी पास आहेस बे? तू साला गावात शिकला नाहीस, काय शिक्षण झालं बे तुझं? तुझं प्रमाणपत्र तरी बघू दे बे तुला। मिट्टू पप्पी दे, पप्पी दे, मिट्टू पप्पी दे, पप्पी दे, मिट्टू पप्पी दे, पप्पी दे। तू कोण बे लागणारा? तू चौथी पास झालास काय? तू चौथी पास झालास काय? म्हणे 17 तारखेपर्यंत प्रमाणपत्र नाही दिले तर म्हणे अबे मला वाटतं त्या आमच्या त्या दाढीवाल्या मिया भाई बोलो भाई भाईजान मामूजान भाईजान मामूजान जरंगे जान भाईजान मामूजान भाईजान जरंगे जान। ए जरंग्या, मानेवर तलवार ठेवून प्रमाणपत्र मिळत नसते बे। अबे हे जरंग्या, हैदराबाद गॅझेटच्या आधारे मागास ठरत नसते बे। अबे कोणत्या तरी तलाठ्याला ग्रामसेवकाला तरी जाऊन विचार, म्हणून हैदराबाद गॅझेटच्या आधारावर मागासले पण ठरते का? आणि तसं जर झालं ना, स्वतःला चमकोगिरी मराठा युवकांमध्ये चमकोगिरी करण्यासाठी, आणि म्हणून मला त्या पुढे जाऊन सांगायचं आहे की ज्या प्रकारे जरंगे व्यक्त होत आहे त्याच्या व्यक्त होण्यामध्ये आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत। तो म्हणतो शासनाच्या GRच्या बाबतीमध्ये मला हे म्हणायचं आहे की शासनाचे GR चा अर्थ, शासनाच्या GRचं काय आयुष्य आहे, काय भविष्य आहे, काय भविष्य आहे हे अल्पावधीत समजेल। म्हणे 17 तारखेपर्यंत प्रमाणपत्र नाही दिले तर म्हणे अबे मला वाटतं त्या आमच्या त्या दाढीवाल्या मिया भाई बोलो भाई भाईजान मामूजान भाईजान मामूजान जरंगे जान भाईजान मामूजान भाईजान जरंगे जान। म्हणतात ना, वान नाही तर गुण आला। मला वाटायला इथे जे भाईजान मामूजान जे भेटायला आले ते आझाद मैदानामध्ये व्यवस्था करू लागले सगळी। हिंदू राष्ट्र भारत हमारा मानणारेच असायला पाहिजेत, नसतील तर त्यांची सोय करता येत असते आम्हाला कायद्याप्रमाणे। सगळे व्हिडिओ आम्ही पाहत आहोत की कोणी काय काय केलं, कोणी काय काय सांगितलं, काय काय पुरवलं ते आम्ही स्क्रुटिनी करत आहोत जरंगे। परंतु त्या आधारावर जरंगे जर व्यक्त होत असेल की 17 तारखेपर्यंत जर प्रमाणपत्र नाही दिले तर बरोबर उत्तर दिलंय सन्माननीय महसूल मंत्र्यांनी बावनकुळे साहेबांनी। ए जरंग्या, मानेवर तलवार ठेवून प्रमाणपत्र मिळत नसते बे। अबे हे जरंग्या, हैदराबाद गॅझेटच्या आधारे मागास ठरत नसते बे। अबे कोणत्या तरी तलाठ्याला ग्रामसेवकाला तरी जाऊन विचार, म्हणून हैदराबाद गॅझेटच्या आधारावर मागासले पण ठरते का? आणि तसं जर झालं ना, तर तुम्हाला सांगतो जे कोणी कैकाडी भाऊ आहेत ते अनुसूचित जमातीचे ठरतात, जे कोणी माझे बंजारा भाऊ आहेत ते अनुसूचित जमातीचे ठरतात, जे कोणी धनगर भाऊ आहेत ते अनुसूचित जमातीचे ठरतात। त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं जरंग्या की संविधान निर्मात्यांनी ज्या गोष्टी तात्विक सांगितलेल्या आहेत त्या तात्विक गोष्टीच्या पुढे नेण्यासाठी तुझे जे कोणी म्हणजे तू जे दाखवतोस ना की हे पास ते नापास, ते पास हे नापास, हे तुझं राजकारण इथं चालणार नाही। कारण हे संविधानिक तात्विकतेवर चालणाऱ्या बाबी असतात। सांगायचंच म्हणजे जरंग्या एवढ्या खालच्या पातळीवर उतरला आहे, जरंग्याच्या डोक्यात एवढी जात घुसली आहे की तो मराठा युवकांमध्ये स्वतःला चमकोगिरी मराठा युवकांमध्ये चमकोगिरी करण्यासाठी जरंग्या म्हणतो की शिंदे साहेबांना किती मार्क मिळाले? शिंदे साहेबांना म्हणतो आरक्षण आंदोलनात शिंदे साहेबांना चांगले मार्क। तू साला कितवी पास आहेस बे? तू साला किती गुणांकन आहे बे तुझं? तू साला गावात शिकला नाहीस। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। काय शिक्षण झालं बे तुझं? तुझं प्रमाणपत्र तरी बघू दे बे तुला। अबे मिट्टू पप्पी दे, मिट्टू पप्पी दे सारखं तुला कोणीतरी डोक्यात टाकतंय, त्या प्रकारचं व्यक्त होणं म्हणजे
ज्ञान अर्जनामध्ये आपण काहीतरी उंच पातळी गाठली असं होत नाही म्हणे. शिंदे साहेबांना चांगले मार्क म्हणजे दाखवायचं की मी मराठा पुढाऱ्यांचा किती लगते जिगर आहे, मी मराठा पुढाऱ्यांचा किती लगते जिगर आहे. आणि मग सांगायचं फडणवीसांचं परीक्षेचा निकाल लागायचं. तू कोण बे लागणारा? तू 4थी पास झालास काय? तू 4थी पास झालास काय? तुला माहित आहे का LLB ची डिग्री काय असते? तुला माहित आहे का माननीय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना डॉक्टरेट कुठून मिळालेली माहिती आहे तुला? जपान नावाचा देश ऐकलास? किती पुढे गेलेला देश आहे माहिती आहे तुला? किती पुढारलेला देश आहे माहिती आहे तुला? मला कोणालाही म्हणायचं नाही जरंग्या तू काय घुटना, तू किती घुटनायस, तू किती घुटनायस हे मोजमाप मला करायचं नाही. परंतु खबरदार तू शिक्षणावर तरी बोलू नको यार. तू फक्त बाजारावर बोल. तुझा बाजार भाव किती वाढला, आता तू किती रेती, किती टन रेती, किती बरास रेती, किती टिप्पर रेती, ह्याच्यावर बोललेलं तुझं समजू शकतंय माणूस. आणि तू मला सांग जरंगे, तू जे आहेस ना, तू मागास वर्गीयांना हिनवण्याच्या भानगडीत पडू नको. याला असं त्याला तसं म्हणून त्याचं कारण तुझी काय प्रामाणिकता आहे हे दिसून येतंय. तू जे आहेस ज्या प्रकारे तू जरा बघ भटक्या विमुक्त म्हणजे आमचे जे म्हणजे घिसडे भावांचं नेतृत्व करणारे लोक, आमचे जे वडार भावाचे नेतृत्व करणारे लोक, आमचे कैकाडी भावाचे नेतृत्व करणारी जी माणसं आहेत हा, त्या माणसांकडे बघ. त्या माणसांची अवस्था काय असते. आंदोलन करण्यासाठी किती त्रास करून घ्यावा लागतो. अबे तुझं तर मी तुला सांगतो सिरियल मधल्यासारखं तुझ्या अंगावर की नाही फुलाचा वर्षाव बी तयारच राहते. तुला बोलण्यासाठी तयारच असते, तुला स्क्रिप्ट बी तयारच राहते. तुझं सगळं काही तुला सांगतो जे काही आंदोलनाचं आयुष्य आहे ते सगळं स्क्रिप्टेड आहे. तुझं आंदोलनाचं आयुष्य हे सर्वंकष तुला सांगतो सिरियल आहे. तुझं सर्वंकष आंदोलन हे पपेट आहे. तुझं सर्वंकष आंदोलन हे मिट्टू पप्पी दे, मिट्टू पप्पी दे जसं म्हणल्यानंतर मिट्टू पप्पी दे, मिट्टू पप्पी दे म्हणते तशा प्रकारचं तुझं आंदोलन आहे. त्यामुळं जरंगेला ह्या पुढं जर गावांमध्ये बंदी ही अत्यंत गंभीर बाब आहे. या गंभीर बाबीवर शासनानं जरंगेची सोय करावी. आणि त्याचबरोबर मला माझ्या ओबीसी भावांना स्पष्टपणे सांगायचं आहे की कोणी चिंता करण्याची गरज नाही. याचाच अर्थ जरंगेला माहित आहे की त्या शासन निर्णयामध्ये जे आहे जात प्रमाणपत्र मिळू शकत नाही, दिलं जाऊ शकत नाही. म्हणूनच जरंगेची फाटलेली आहे, म्हणूनच जरंगेची फाटलेली आहे, म्हणूनच जरंगेची फाटलेली आहे. म्हणून तो म्हणतो की 17 तारखेच्या नंतर प्रमाणपत्र नाही मिळाले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार आहेत, उद्धव ठाकरे आहेत, उद्धव आहेत, त्यांच्याकडून जे कानमंत्र मिळते ते घ्यायचं, रसद सनद सगळी घ्यायची आणि परत पोपटासारखं बोलायचं पोपटासारखं बोलायचं बोल बच्चन करायचं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.